आम्ही चाललोय काकाच्या पूजा अवतार तारक तू देवा सोमय मुरज भावे करणी तव देवा कमला रमणा अदरी अरविंद गुण देवा कमला कामदरती सत्वर वर्गाया जय देव जय गंगादेशा देवा करुणा सिंधु पुण्य क्रियाया जय वैकुंठ मंडलात भूमंडल भरत श्रवणगामिनं भावते दिव्यां संददे पुत्र गोत्रमे देहात प्रॉब्लेम आहे ऐकायला पाहिजे 1 किलो चिकन घेऊन ठेवलं तर तुम्ही आम्हाला दोघांना सगळे बिया याच्यात पड्यात होत्या म्हणून लगेच करून घेतले सगळे बिया याच्यात म्हणून याला आता काय दिलं याच्यात बी नाहीये साल कोणी खायचं आणि घर कोणी खायचा हे तुम्ही ठरवा आम्हाला माहिती आहे साल कोणाला मिळणार आहे कोण खाणार आहे काम आहे प्रत्येक किलो पाहिजे का स्मिताला मारला खरा म्हणून जमला आमचा जोडा वा 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 असं बसेल लवकर जोडा तुम्ही आता राहा सगळं खरा बसत राधिकेला कृष्ण म्हणे खास धर्मेश्वरांचं नाव घेते तुमच्यासाठी खास गोड खाऊ चापा बोले ना चापा चाले ना धर्मेश्वरांचं माझ्याशिवाय पानच हले ना माझ्या सुप्रतीकावर पिवळी पिवळी साय माझ्या सुप्रतीकावर पिवळी पिवळी साय स्मिता दिसते खडू सगळ्यांनी मिळून पसंत केली आमची जोडी सगळ्यांनी मिळून पसंत केली आमची जोडी सांगून लवकर आम्हाला ऐकायचंय मिळून पसंत केली आमची जोडी धर्मेश्वरांनी आयुष्याला गोडी चांगली दिल्ली चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली माताकडे होते माझ्या हृदयाची किल्ली. अरे बाबा आठवण साठवले मोठी धर्मेश्वरांचे नाव घेते जोडते नवी नाती घरी बनवला होता साबुदाण्याचा वडा स्मिताला मारला दिवाळा जमला लग्नानंतर दुसऱ्या दिवशी ऋतुशांती असते. अंघोळीचा कार्यक्रम आटपल्यानंतर आपण सत्यनारायण करतो. त्याच वेळेस ऋतुशांतीची पूजासुद्धा होते आणि ऋतुशांतीच्या पूजामध्ये वेगळा प्रकार येतो आणि तिथे आपल्या कुलदेवतेला स्मरून आणि वेगवेगळे खेळ खेळले जातात. तिथे बिस्किटाचा फुलोरा असतो, पांढरी पापडी, पिवळी पापडी, जिलेबी किंवा मग वेगवेगळ्या बिस्किटांचे जे प्रकार असतात ते असे फुलोऱ्यासारखे तिथे वरती लावतात आणि मग नंतर ते खेळ म्हणून खेळायचे. अशा प्रकारे ऋतुशांतीची पूजा इथे केली जाते. आणि आता ऋतुशांतीची पूजा झाल्यानंतर सत्यनारायणाची पूजासुद्धा झालेली आहे आणि आज संध्याकाळी आहे रिसेप्शन. त्यासाठी मी आता पार्लेला जाते आणि पार्लेवरून आल्यानंतर तुम्ही बघताय की माझा लुक कसा आहे. मी आता तयार होऊन आता मी लगेच निघणार आहोत रिसेप्शनला जाते.
चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कारण घरी जाईपर्यंत आज वाजलेले होते 12:30 आणि 12:30 नंतर आपला जो चेहऱ्याला आपण मेकअप करतो, कारण तो मेकअप आपल्या रोजच्या स्किन टोनपेक्षा जरा हेवी होतो आणि म्हणून मग म्हटलं चला आधी घरी गेल्यानंतर आधी सगळा मेकअप काढू. इथे हिमालयाचे वाईप्स होते, त्याने आधी जो फेस आहे तो क्लीन केला आणि मग नंतर फेस वॉश केला, जेणेकरून जो सगळा मेकअप आहे तो निघून जाईल. आणि ते जे मी केस कर्ल केलेले होते ते सुद्धा आता काढून टाकलेले आहे, जेणेकरून मला छान आणि मस्त झोप येईल. आता माझं सगळं मेकअप वगैरे काढून टाकते आणि मग आराम करते. चला पहिला मग पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर आणि